विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क हा सब्जेक्टचा अभ्यास करतोय. त्याचं कोड आहे 31-33-32 आणि त्याच्यामध्ये आपण आज स्टार कनेक्शन ह्या गोष्टीचा अभ्यास करतोय. स्टार कनेक्शन हा 3 फेज सर्किट्समध्ये येतोय. 3 फेज सर्किट्समध्ये स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन असं दोन वेगवेगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये आपण स्टार कनेक्शनचा आता अभ्यास करतोय. त्या स्टार कनेक्शनचं एक क्वेश्चन आहे, ते पहा. अ बॅलन्स्ड स्टार कनेक्टेड लोड, म्हणजे स्टार कनेक्शनचं बॅलन्स्ड लोड आहे ऑफ 8 + J6. म्हणजे तुमचं गिवन डाटाच आपण लिहून घेऊया. एक एक गिवन डाटा काय मिळतात आपल्याला, हे आपल्याला पॉईंटमध्ये आहेत. गिवन डाटामध्ये बघा काय काय गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. गिवन डाटा, ओके. पहिला जो आहे ZPH = काय दिले, 8 + J6. 8 + J6 जे आहे म्हणजे हे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये केलं, आपल्याला हे पोलारमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागते. आपण इमिडिएटली करून घेऊया. बघा रेक्टँग्युलरचं पोलारमध्ये कसं कन्वर्ट करायचं, तुम्हाला एक्झाममध्ये कॅल्सी यूज करता येतं आणि त्याला परवानगी आहे. पोलारमध्ये शिफ्ट पोल 8,6 ब्रॅकेट कंप्लीट करायचे आणि आन्सरमध्ये बघा R = 10 म्हणजे ZPH = 10 ॲट अन अँगल ऑफ 36.86. 36.86 हा तुमचा ZPH दिलेला. ZPH हा रेक्टँग्युलरमध्ये होता, तुम्ही त्याला पोलारमध्ये कन्वर्ट केला. आय थिंक इट इज शो. ओके, हा ZPH तुम्ही कन्वर्ट करून घेतला. त्याच्यानंतर बघा काय दिले, पर फेज इज कनेक्टेड इन बॅलन्स्ड 3 फेज आहे. गिवन डाटामध्ये बघा 3 फेज सप्लाय दिलेत. ओके, 400 व्होल्ट हा काय असतं, VL लाईन व्होल्टेज किती दिले, 400 व्होल्ट दिले. 400 व्होल्ट फॉर स्टार कनेक्टेड. आपण अभ्यास करतोय स्टार कनेक्टेड. स्टार कनेक्टेड मध्ये आपल्याला व्होल्टेज रिलेशन आणि करंट रिलेशन माहीत असणं खूप गरजेचं आहे. बघा VL = 400 व्होल्ट दिलेत, पण स्टार कनेक्टेड मध्ये काय असतं, स्टार कनेक्शन 3 फेज स्टार मध्ये काय असतं, VL = √3 ऑफ VPH असतो. आता जर आपल्याला VPH काढायचं असेल तर काय करावं, बघा आता VPH = VL अपॉन √3. बघा VL किती आहे तुमचा 400 व्होल्ट अपॉन √3 किती आहे, √3 ची व्हॅल्यू आहे तसं ठेवायची. इथं बघा कॅल्क्युलेशन काय होते, 400 डिवायडेड बाय √3. आन्सर येतो तुमचं 230.94. इट मीन्स 231. हे तुमचं काय झालं, पर फेज व्होल्ट झालं. पर फेज व्होल्ट दिलेलं व्होल्ट जे होतो लाईन व्होल्ट होता, आता आपण 231 हा पर फेज व्होल्ट झाला, म्हणजे फेज व्होल्ट झाले. ओके, त्याच्यानंतर काय दिलेत आपल्याला, कॅल्क्युलेशन करायला सांगितलं. पहिला काय सांगितले, लाईन करंट. आणि हा बघा आता स्टार कनेक्शन असल्यामुळे दोन गोष्टी आपल्याकडे लक्षात असायला पाहिजे. स्टार कनेक्शन व्होल्टेज रिलेशन काय सांगतोय, VL = √3 VPH सांगतोय, पण स्टार कनेक्शन मध्ये करंटचं रिलेशन काय आहे, करंटचं रिलेशन IL = IPH आहे. बघा IL = IPH कोणत्या कनेक्शन मध्ये, स्टार कनेक्शन मध्ये. आणि तेच VL = काय आहे, √3 टाइम्स ऑफ VPH. हा दोन रिलेशन आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. VL आणि IL = IPH आणि VL = √3 VPH फॉर स्टार कनेक्शन हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता आपल्याला काय काढायचं सांगितलं, त्यांनी लाईन करंट काढायला सांगितले. मग लाईन करंट काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत. आपल्याला एकतर IL = IPH, एकतर आपल्याला IL काढायचं किंवा IPH काढायचं. आता आपल्याला ZPH दिलेत, ZPH आहे आणि आपल्याला VPH इथं काढलेलं आहे. बघा काय करायचं, लाईन करंट IL = IPH, फेज करंट
आपल्याला काय दिले VPH अपॉन ZPH. आता VPH किती आहे आपण 231 VPH आहे. ZPH किती आहे आपलं हे बघा, हे 10 जो आहे हा रिअल व्हॅल्यू आणि 36.86 जो आहे हा तुमचा फेज अँगल. आता रिअल व्हॅल्यू काय घ्यायचं 10 बघा 231.10 केल्यानंतर तुमचं किती उत्तर येतं बघा 231 डिवायडेड बाय 10 आन्सर येतोय तुमचा 23.1 युनिट तुमचं एम्पियर. युनिट काय आहे तुमचं एम्पियर. ओके. त्याच्यानंतर हा तुमचा IL IPH लाईन करंट तुमचं झालं. आता पॉवर फॅक्टर कॉस फाय सांगतोय बघा, हे 1 नंबरचं कॅल्क्युलेशन. आता 2 नंबर पॉवर फॅक्टर म्हणजेच काय कॉस ऑफ फाय इज इक्वल टू कॉस ऑफ फाय. तुमचं अँगल किती आलंय 36.86 काय आलंय 36.86. आता 36.86 हे तुमचं उत्तर बघा कसं काढताय कॉस ऑफ 36.86 ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर आहे 0.8 पॉवर फॅक्टर 0.8. ओके. तुमचं कुठलाही पॉवर फॅक्टर आल्यानंतर त्याला तुम्ही काय लिहायला पाहिजे लीडिंग आणि लॅगिंग गोष्टी घ्यायला पाहिजे. इथे जे आहे कॉस फाय 0.8 लॅगिंग आहे. ओके. देन बघा 2 नंबर झालं. 3 नंबरला काय काढायचं आपल्याला 3 नंबरला पॉवर काढायचा आहे. पॉवर कसं काढणार पॉवर P इज इक्वल टू √3 VL IL कॉस ऑफ फाय. ओके. पहा हिचं व्हॅल्यू इथं पुटअप करूया डायरेक्टली. √3चं व्हॅल्यू किती आहे बघा √3चं आहे तसं आहे. VLचं व्हॅल्यू आपल्याला दिलेत. VLचं व्हॅल्यू 400 आहे इथे. VL 400 इंटू ILचं व्हॅल्यू जो आहे 23.1 इंटू कॉस फायचं व्हॅल्यू आहे 0.8. बाय कॅल्सी we can use √3 into 400 into 23.1 into 0.8. आन्सर येतोय 12.8 किलोवॅट. P is equal to 12.8 किलोवॅट. हा तुमचा ॲक्टिव्ह पॉवर. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितले क्वेश्चनमध्ये एस काढायला सांगितलेत. म्हणजे 4 नंबरला बघा 4 नंबरला S इज इक्वल टू √3 इंटू VL इंटू IL. हां मी S इज इक्वल टू त्यांनी व्होल्ट ॲम्पियरमध्ये आन्सर विचारल्यामुळे KVA मध्ये याचं उत्तर द्यायचं. √3 VL आहे 400 इंटू IL जो आहे आपल्याला काढले 23.1 हे आपण इथं सोडूया बाय कॅल्सीमध्ये. √3 इंटू 400 इंटू 23.1 आन्सर येतोय 16004 म्हणजे 16 किलो व्होल्ट ॲम्पियर. S इज इक्वल टू 16004 पॉईंट समथिंग आलंय 0.1 आहे. हे कशात आलं व्होल्ट ॲम्पियरमध्ये आलं. ओके. पण काय करायचं आपल्याला किलो व्होल्टमध्ये आणण्यासाठी 3 डिजिट आपल्याला इकडं पॉईंट घ्यायचं म्हणजेच काय 16.00 इट मीन्स ठीक आहे 16 किलो व्होल्ट ॲम्पियर. बघा क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय डिमांड होतं. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितले लाईन करंट काढायला सांगितले IL. पॉवर फॅक्टर कॉस फाय सांगितले. पॉवर फॅक्टर आपण कॉस फाय काढलं. P ॲक्टिव्ह पॉवर काढायला सांगितले काढलो आपण. S ॲपरंट पॉवर काढायला सांगितलं आपण काढलेलं आहे.
दिलेल्या क्वेश्चनमध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेत आणि आपण ते कसं कॅल्क्युलेट करायचे ह्या गोष्टी आपल्याकडे लक्षात असायला पाहिजे आणि आपण गिवन डाटा सोडवून त्या गोष्टी आपण कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. तर आता जे हा एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेल्या चारही गोष्टी आपण काढायला सांगितल्या, चारही गोष्टी आपण काढलेल्या आहे. इथं तुमचा हा एक्झाम्पल संपतोय. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी हा एक्झाम्पल 4 मार्काला पडतोय, त्यामुळे ह्या एक्झाम्पलचा सगळ्यांनी व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.